नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं। आज आपण बोलणार आहोत त्या काळाबद्दल ज्याला आपण लहानपण म्हणतो, ज्या काळात ना मोबाईल होता ना वायफाय, पण आनंद मात्र भरपूर होता। त्यावेळी सकाळी आईचा आवाज, लवकर उठ रे शाळेला जायचं आहे, आणि आपण अंथरुणात गुडूप होऊन म्हणायचो, आई अजून 5 मिनिटं झोपू दे ना ग। शाळेत गेलो की तो बेंचवरचा बेस्ट फ्रेंड, डबा उघडताच सगळ्यांची नजर आपल्या ताटात, देना एक घास हा शब्द म्हणजे मैत्रीचा खरा पुरावा होता। पावसाळ्यात चिखलात खेळायचो, ओल्या पायांनी घरी आलो की आई ओरडायची, पाय धुवून ये म्हटलं होतं ना, पण दुसऱ्याच दिवशी पुन्हा तोच खेळ चालू। दिवाळीत फटाके फोडायचा, साखर फुटाणे लाडू आणि त्या गोड आठवणी। गावात गेलो की आजीच्या गोष्टी, एक होता राजा एक होती राणी, आणि त्या गोष्टी ऐकत ऐकत झोप लागायची। त्या काळात एक चॉकलेट म्हणजे जिंकल्यासारखं होतं। व्हिडिओ गेम नव्हते, पण सापशिडी, लगोरी, लिपाछपी हे आमचं गेम्स होते। आणि संध्याकाळ झाली की आई म्हणायची, घरात ये अंधार पडतोय। आज मोबाईल, नेटफ्लिक्स, सोशल मीडिया सर्व आहे, पण त्या दिवसाची मजा आणि त्या निष्पाप हसायची, त्या लहान लहान गोष्टींची आठवण आजही येते। मंडळी, तुमच्या लहानपणाची आठवण कोणत्या, कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण लहानपण गेलं पण त्या आठवणी कायम मनात जिवंत आहेत। म्हणून म्हणतात, लहानपणी देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। खरं तर या आताच्या जगामध्ये माणूस इतका भरकटलाय की त्याला स्वतःला वेळ मिळत नाही। लहानपणी आपण कित्येक वेळा असे मित्र जोडलेले आहेत, पण आता सर्व मित्र हे फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरती बनवलेले आहेत, पण एकही मित्र असा जो आपल्या मदतीला येऊ शकत नाही। तर मित्रांनो, माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जग खूप पुढे गेलं आहे, पण जी जुन्या काळातली मजा होती ती मजा काहीच उरलीच नाही। कारण टी व्ही होती आपली ब्लॅक अँड व्हाईट, त्या टी व्हीचं बघण्याचा आनंद सर्वांनी घेतला, आणि आताच्या काळात 4K HD अशा टी व्ही आल्यात, पण ती मजा उरली नाही। कारण बघण्यासाठी जी मंडळी असायची ती मंडळी आता उरलीच नाही।